पावसात पुण्याजवळील वडू येथील नदीच्या फिल्टर प्लांटजवळ एक तरुण अडकलाय। पुराच्या पाण्याचा प्लांटला वेढा घातलाय आणि घटनास्थळी पीएमआरडी मदतीसाठी दाखल झालेले आहे। पुण्याजवळील वडू येथील नदीच्या फिल्टर प्लांटजवळ तरुण अडकलेला आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। हिंगोलीतील रुग्णालयाच्या छतावरील बियर बाटल्यांचं प्रकरण। तर महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठानचा अजब खुलासा झालाय। कुणीतरी खोडसाळपणे छतावर बाटल्या ठेवल्याचा खुलासा करण्यात आला। अधिष्ठानचा अज्ञात व्यक्तींवरून खापर फोडून हात वर करण्याचा प्रयत्न। लोकशाहीच्या बातमीनंतर साफसफाईला सुरुवात झाली आहे। संबंधित सुरक्षा रक्षकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कंपनीला लेखी कळवत त्यानंतर काळजी घेतली जाईल असे देखील अधिष्ठाता यांनी सांगितलेलं आहे। त्या बाटल्या त्या छतावर ज्या एक दिवसापूर्वी नव्हत्या त्या छतावर कशा पोहोचल्या याचा शोध घेण्यासाठी आम्ही सुरक्षा रक्षकांना सीसीटीव्हीचे फुटेज तपासून त्या बाटल्या नेमक्या तिथे कशा पोहोचल्या त्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। आणि भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून छताचे सर्व दरवाजे बंद ठेवून त्याच्या चाव्या सुरक्षा रक्षकाकडे राहतील आणि जे कर्मचाऱ्यांना काम असेल ते सही करून रजिस्टरमध्ये त्या चाव्या घेऊन जातील, जेणेकरून असे प्रकार भविष्यात घडणार नाही। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या अंबडलिंक रोडचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा। अतिक्रमण काढण्याच्या महापौर उपमहापौरांच्या या सूचना आहेत। अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात मिलीभगत आहे। स्थानिक नगरसेवकांचा हा आरोप आहे। नाशिक शहरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। दुसरीकडे जर बघितलं तर नाशिक महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर हे खरतर पाहणी दौरा करतायत। जेव्हा आम्ही इथे प्रत्यक्ष आलो तेव्हा आम्हाला असं दिसतं आहे की कुठेतरी डीपीआर नुसार काम झालेलं आहे की नाही याची चौकशी होणं गरजेचं आहे। कारण इथे वस्तुस्थितीमध्ये 24 मीटरचा रस्ता होतोय। अतिक्रमण काढून देखील इथे पुन्हा अतिक्रमण बसलेलं आहे, ते पुन्हा तातडीने आम्ही काढतोय। आणि नक्कीच जर डीपीआर प्रमाणे काम होत नसेल तर संबंधित अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल। निष्पाप नागरिकांचे बळी गेलेले आहे। निष्पाप नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं आहे कामगार बांधवांना, याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनाची आणि संबंधित जो डीपीआर वर सह्या केल्या त्या अधिकाऱ्याची आहे आणि संबंधित ठेकेदाराची आहे। आमची अशी मागणी आहे, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याची चौकशी आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आज मी यांना वारंवार सांगत होतो की ज्या डीपीआर प्रमाणे तुम्हाला ड्रेनेज लाईन पाहिजे, ज्या डीपीआर प्रमाणे रस्ता तयार झाला पाहिजे, तो न करता यांनी मधोमध रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईन खोदून एक निष्पाप नागरिकाचा बळी यांनी घेतलेला आहे। आणि मी सभागृहात सुद्धा त्या संदर्भात आवाज उठवून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की यांच्या चुकीमुळे नागरिकाचा बळी गेला, त्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।